झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्या सेंटरनी हा चेक परत दिला त्या सेंटरशी आम्ही आज संपर्क प्रस्थापित करायचा प्रयत्न केला होता। अर्थातच त्यांनी या चॅनलवर येऊन बोलायला नकार दिला, परंतु अशा प्रकारचे अनेक सेंटर्स आणि डॉक्टर्स आणि त्याहीपेक्षा रुग्ण हा कार्यक्रम बघत असतील याची आम्हाला मात्र 100% खात्री आहे। आणि म्हणूनच एक प्रश्न घेऊन मी जातोय डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याकडे। डॉक्टर तात्याराव लहाने एक अतिशय तत्वनिष्ठ डॉक्टर आहेत। लाखो रुग्णांना त्यांच्यामुळे आज नेत्रदान मिळालंय। आज ते या गोष्टीवर काय प्रकाश टाकतात ते पाहूया। डॉक्टर, तुम्ही ही सगळी केस पाहिलीत, तुम्हाला असं नाही वाटत की ही एक प्रकारची लाच आहे, ही एक प्रकारची कट प्रॅक्टिस आहे? मला असं वाटतं की प्रथमतः तर मी डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी त्यांच्या नावाप्रमाणे म्हणजे जसे विंचवासाठी हिंमत दाखवली होती तशीच इथेही हिंमत दाखवली, म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आता दुसरं आहे की त्यांना जे पैसे पाठवले हे 100% कट प्रॅक्टिस आहे, अनइथिकल प्रॅक्टिस आहे आणि अशा प्रकारची गोष्ट करायलाच नाही पाहिजे। म्हणजे ज्यांनी कुणी केली असेल त्यांची ती 100% चूक आहे। आणि मला असं वाटते की अशा प्रकारचं प्रोफेशनल फीस देणं किंवा त्याच्यातले कट्स देणं या सगळ्या गोष्टी कायद्याने चुकीच्या आहेत आणि ज्यांनी केलं आहे त्यांना मला असं वाटते ते चुकलेलं आहे। आणि बावस्करनी हे समोर मांडलं, त्याच्यामुळं मला असं वाटते की हे समाजासमोर अतिशय चांगलं उदाहरण आलेलं आहे आणि इथे मला असं वाटते की सगळ्यांनी याच्यापासून धडा घेऊन अशा प्रकारच्या गोष्टी भविष्य काळात करायला नाही पाहिजे। डॉक्टर तात्यारावाने पूर्वी डॉक्टरांना अनेक प्रकारची आमिषं दाखवली जायची, सॅम्पल्सच्या बरोबर काही गिफ्ट मिळायच्या, त्याच्यावर कायद्याने एक प्रकारचं बंधन आल्यानंतर, त्याच्यावर कायद्याचा बडगा आल्यानंतर आता अशा प्रकारचं अतिशय ऑफिशियल केलेलं आहे। पूर्वी अंडर द टेबल पैसे दिले जायचे, हे सर्व रुग्णांना माहिती आहे। त्यामुळेच काय कदाचित अनावश्यक आणि नको असल्या चाचण्यांचाही भरमार आपल्याकडे चालू झालेला आहे। त्याच्यामुळे काही रोग जे काही हजारात बरे होऊ शकतात त्याच्या किमती आज लाखात गेल्या। तुम्ही मला सांगा, एक प्रकारे अशा प्रकारे कायदेशीररित्या चेकनं पेमेंट करून आपण त्याला एक राजरोसपणा, राजमान्यता, एका व्यवस्थेचं स्वरूप नाही देतो? मला असं वाटतं आपण म्हणता हे फार 100% बरोबर आहे। अशा प्रकारची राजमान्यता अशा गोष्टीला मिळावी आणि तेही डॉक्टर सारख्या पेशामध्ये, याची मलाही लाज वाटते। कारण आम्ही जेव्हा आता मी एक अधिष्ठाता म्हणून एका कॉलेजमध्ये मुलांना शिकवतो आणि तिथे शिकवत असताना ही मुलं जर बाहेर जाऊन असं काही करत असतील तर मला असं वाटतं की आमच्या शिक्षणामध्ये कुठेतरी दोष आहे। आणि आम्ही कायदे केलेले आहेत, मेडिकल काउन्सिलनी कायदा केला आहे की 6.4 असा कायदा सांगतो की यामध्ये कुठल्याही प्रकारचे म्हणजे डॉक्टरकडून किंवा फार्मास्युटिकलकडून किंवा कुणाकडूनही कसल्याही प्रकारचे पैसे आपल्याला घेता येत नाहीत। त्या आणखी दुसरं असं म्हटलेलं आहे 2 मध्ये की आपण कुणाकडेही म्हणजे एखाद्या लॅबमध्ये किंवा एका डॉक्टरकडे किंवा स्पेशालिस्टकडे पेशंट रेफर करू शकत नाही किंवा एखादा पेशंट जास्त दिवस दवाखान्यात ठेवून त्याच्याकडून फीस घेऊ शकत नाही। आणि अशा प्रकारचे जे कायदे आहेत यात इथिक्स हे स्वतःहून पाळायचंय असं हिपोक्रेटिक ओथ मध्ये म्हटलेलं आहे। आणि एटिकेट्स ज्या आपण 2002 मध्ये पब्लिश केल्या त्यामध्ये आपण असं म्हटलं आहे की डॉक्टरी पेशा आजही आपण नाही म्हटलं तरी लोक त्याला देव मानतात, त्यावर विश्वास ठेवून लोक येतात आणि या पेशामध्ये अशा प्रकारची काळीमा लागू नये यासाठी कायदे तयार करण्यात आले। आणि ही जी घटना घडलेली आहे ही अतिशय चुकीची घटना आहे आणि मला असं वाटतंय की या घटनेपासनं जे आज आपण वाचा फोडली झी 24 तासचं मी मनापासून अभिनंदन करतो। कारण या गोष्टीची कुठेतरी वाच्यता होणं फार गरजेचं होतं। यामध्ये चर्चा होत होती, यामध्ये फक्त चर्चा होऊनच ते थांबायचं, पण ही चर्चा सर्व लोकांच्या समोर आज आलेली आहे आणि मला असं वाटतंय ती खूप चांगली गोष्ट आहे। ज्यामध्ये जी लोक कुंपणावरचे लोक असतात की अशा प्रकारची गोष्ट करतात त्या आज थांबतील आणि जे लोक राजरोस करतात त्या लोकांनाही कायद्याचा बडगा माहीत होईल आणि तेही थांबवतील अशी माझी अपेक्षा आहे। जे राजरोसपणे करतायत त्यांना कायद्याचा बडगा माहीत होईल आणि ते थांबतील अशा प्रकारचा एक आशावाद, काहीसा भाबडा असलेला आशावाद आता तात्याराव लहानेंनी व्यक्त केला आहे। या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये अनेक बाबींची मी चर्चा करणार आहे, परंतु ब्रेकवर जाण्यापूर्वी स्वाती गाडगीळ, डॉक्टर स्वाती गाडगीळ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डोंबिवली ब्रांचच्या अध्यक्ष आहेत, त्यांना असा प्रश्न विचारतो, या सगळ्याची इंडियन मेडिकल असोसिएशनला कल्पना नाहीये? हे सगळं थांबावं किंवा अशा कृत्यांकडे मुद्दामून दुर्लक्ष केलं आता इंडियन मेडिकल असोसिएशनकडनं? अजिबात नाही। इंडियन मेडिकल असोसिएशन ही लार्जेस्ट ऑटोनॉमस बॉडी आहे इंडियामध्ये डॉक्टर्सची आणि ज्या काही घटना मेडिकल प्रोफेशनच्या भोवती घडतात ह्याबद्दलची कल्पना नक्कीच कमिटी मेंबर्सना किंवा जे ऑफिस बेरर्स आहेत त्यांच्या कानावर येतं। पण जसं आपण म्हणतो कायद्यामध्ये एव्हिडन्स लागतो, कंप्लेंट्स लागतात,
प्रोव्हिजन आहे की पेशंट्सनी कंप्लेंट करावी कुठल्याही गैरप्रकाराबद्दल, जसं आत्ता बाविस्कर सरांनी केलं आहे. आय कॉंग्रॅच्युलेट हिम की त्यांनी हे पुढे आणलंय हे मॅटर. जर अशी कंप्लेंट पुढे आली तर निश्चितच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल याची दखल घेऊन त्याच्यावरती नेसेसरी जे काय पनिशमेंट्स असतात त्या केल्या जातात. इंडियन मेडिकल असोसिएशन निश्चितच या गोष्टींना पाठीशी घालत नाहीये. अशा प्रकारच्या कंप्लेंट जर इंडियन मेडिकल असोसिएशनकडे आल्या तर ती मेडिकल असोसिएशन अशा प्रकारच्या डॉक्टरांवर कारवाई करायला क्षणभरही मागे पाहणार नाही असं आश्वासन आपल्याला आता मिळालेलं आहे. परंतु त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे ब्रेक नंतर तुमचं लक्ष वेधायचं आहे की हे सगळं का घडतंय. हा ग्लोबलायझेशनचा परिणाम आहे, हा स्पर्धेचा परिणाम आहे. त्याहीपेक्षा सुद्धा इतर सर्वच क्षेत्रात घसरलेली मूल्य याही क्षेत्रात आलेली असतील तर मग केवळ याच क्षेत्राला आपण जबाबदार का धरायचं. जर सगळेच धंदे गंदे झाले असतील तर हाही धंदा गंदा झाला तर दोष का बरं मानायचा. धंदा आहे अब गंदा आहे. एप्रिल महिन्यामध्ये डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर यांनी एका पेशंटला पाहिलं. त्या पेशंटला त्यांनी सिटी स्कॅन करून घ्यायला सांगितलं. त्या पेशंटनं सिटी स्कॅन पुण्यात करून घेतला. त्यानंतर त्या सिटी स्कॅन सेंटरनी डॉक्टर हिम्मतराव बाविस्करांना 1200 रुपयाचा चेक पाठवला डॉक्टर्स रेफरन्स फी म्हणून. हे कितपत एथिकल आहे, याला राजमान्यता मिळाली का, या विषयावर आपण चर्चा करतोय. धंदा आहे अब गंदा आहे. हे सगळं मेडिकल प्रोफेशनच्या बाबतीत घडतंय. म्हणून केवळ डॉक्टरांनाच आपण वेगळं करायचं आणि बिल्डर लोक असतील, राजकारणी असतील, इथे इंजिनियर्स असतील, महानगरपालिका असतील, शिक्षण क्षेत्र असेल, या सगळ्यांना मात्र मोकाट सोडायचं आणि एकट्या डॉक्टरांना फक्त आत्ता पेशंट म्हणून झोपवायचं असं माझं मुळीच अजिबात उद्देश नाही. आणि म्हणूनच मी जातोय डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याकडे आणि त्यांना विचारतोय हे नेमकं बदललं कसं. डॉक्टर, मला पहिले सुरुवात करू द्या. तुमच्या महाविद्यालयाचा काळ कसा होता हिपोक्रॅटिकची शपथ घेण्या अगोदर. नाही, आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही जी आमची मोठी मोठी माणसं होती त्यांच्याकडे पाहून इथिक्स शिकायचो. आणि आज असं झालेलं आहे की इथिक्स लोकांना शिकवावं लागतं. आणि जी माणसं प्रॅक्टिस करायची त्यांची एवढी उंची होती की त्या उंचीकडे बघून आम्ही असं, आमचे डॉक्टर जेव्हा भेटतील की डॉक्टर भागवत होते किंवा डॉक्टर वांगीकर होते त्यांना बघून आम्ही अक्षरशः असं पळून जायचो, इतकी मोठी माणसं होती. आणि मग त्यामुळे आम्हाला इथिक्स जे आहे ते आमच्या शिक्षकांनी घालून दिलं. तेव्हा आम्हाला कधी इथिक्स होतं किंवा आहे किंवा वाचावं लागलं नाही. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आम्ही MBBS झालो तेव्हा आम्ही ओथ घेतली. पण त्याच्यापूर्वी मात्र आम्हाला 4.5 वर्षे हे नेहमी इथिक्स, चांगल्या गोष्टी, या गोष्टी शिकवल्या गेल्या, ज्या गोष्टी घेऊन आज आम्ही पुढे चाललो किंवा आदर्श घेऊन पुढे चाललेलो आहोत. आणि तेच आदर्श आज मला असं वाटतं समाजासमोर घेऊन त्या समाजामध्ये जे काही अडीअडचणी आहेत त्याच्यावर आम्ही मात करत असतो. आणि तिथंच हे डॉक्टर जो घडला जातो हा समाजाची बांधिलकी घेऊनच घडला जातो असं मला वाटतं. झी 24 तास एक पाऊल पुढे.